सुहाना मसाले, आता प्रत्येक जण म्हणेल मजा आ गया. दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. बातमी आहे नागपूरमधून. नागपूरमध्ये विद्यापीठ परिसरात कुलगुरूंसमोर भारतीय जनता युवा मोर्चाकडून आंदोलन करण्यात येते. युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी युवा मोर्चाचे जे कार्यकर्ते आहेत ते कुलगुरूंसमोर ठिय्या मांडून बसलेले आहेत. प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या विरोधात विद्यापीठ परिसरात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुतळा जाळल्याप्रकरणी विद्यापीठ प्रशासनानं गुन्हा दाखल करावा अशी मागणी घेऊन किंबहुना हे ठिय्या आंदोलन केलं जात आहे. नागपूर विद्यापीठात कुलगुरूंच्या समोर हे भारतीय जनता युवा मोर्चाचं आंदोलन सुरू आहे. युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही एबीपी माझावर पाहताय. सावरकरांचा पुतळा जाळल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी या सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे. अधिकचे अपडेट जाणून घ्यात रजत वशिष्ठ आपल्यासोबत आहे. रजत, ठिय्या आंदोलन करण्यात येतं या सगळ्या भाजपच्या युवा कार्यकर्त्यांकडून, काय त्यांची प्रमुख मागणी आहे, काय अधिकचे अपडेट आहेत? दीपक, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांनी काही दिवसांपूर्वी विद्यापीठाचा जो मुख्य प्रशासकीय परिसर आहे त्याच्या अगदी समोर, मुख्य इमारतीच्या समोर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुतळा जाळला होता. तेव्हापासूनच भारतीय जनता युवा मोर्चा सातत्याने मागणी करत आहे की विद्यापीठाच्या परिसरामध्ये अशी जाळपोळ करणाऱ्या आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या कुणाल राऊत विरोधात विद्यापीठ प्रशासनाने तक्रार द्यावी, पोलिसांकडे तक्रार द्यावी आणि गुन्हा नोंदवून घ्यावा. मागच्या वेळेला जेव्हा जनता युवा मोर्चाने ही मागणी केली होती तेव्हा विद्यापीठ प्रशासनाने त्यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही पोलीस तक्रार करतोय. मात्र अनेक दिवस लोटूनही कुठलीही पोलीस तक्रार नाही, पोलिसांकडून कारवाई झाली नाही. म्हणून आज सकाळपासून जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते विद्यापीठात पोहोचले होते आणि जमनालाल बजाज मुख्य प्रशासकीय जी इमारत आहे त्यासमोर आंदोलन करत होते. सध्या सभागृहामध्ये, ज्या सभागृहामध्ये कुलगुरू बसलेले होते, इतर वरिष्ठ पदाधिकारी जे आहेत विद्यापीठाचे ते बसले होते, त्या ठिकाणी हे आंदोलन केलं जातं आणि अगदी कुलगुरूंच्या समोर ठिय्या आंदोलन करत कुणाल राऊत यांच्या विरोधात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा जाळल्याप्रकरणी आत्ताच्या आत्ता FIR दर्ज करण्यात यावी, गुन्हा नोंदवण्यात यावा अशी मागणी करून हा ठिय्या आंदोलन जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून केलं जातं. म्हणजे त्या सगळ्याबाबत कुलगुरूंचं काही म्हणणं कळलेलं आहे का? त्यांची काही बाजू त्यांनी स्पष्ट केली आहे का? अगदी काही मिनिटापूर्वीपर्यंत कुलगुरू त्या ठिकाणी जिथे हा ठिय्या आंदोलन सुरू होता त्या ठिकाणी बसून होते. मात्र जशी पोलिसांना माहिती मिळाली की विद्यापीठ परिसरामध्ये पुन्हा आंदोलन सुरू झालेलं आहे, पोलीस अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि सध्या कुलगुरू जे आहेत ते पोलीस अधिकाऱ्यांशी बोलणं करत आहे. मात्र पुतळा जाळून अनेक दिवस उलटलेले आहे, मागणी पण झालेली होती गुन्हा दाखल करण्याची आणि विद्यापीठ परिसरामध्ये अशी जाळपोळ करणं योग्य नाही हे सगळं तथ्य आपण पाहिले तर अजूनपर्यंत गुन्हा दाखल का करण्यात आला नाही, विद्यापीठ प्रशासनाने त्याच्यासाठी पुढाकार घेतला नाही की पोलिसांची त्याच्यामध्ये काही दिरंगाई आहे हे अजून स्पष्ट नाहीये. मात्र सध्या विद्यापीठ प्रशासन आणि पोलिसांमध्ये या संदर्भात बोलणं सुरू आहे. रजत, खरं तर ज्या मुद्द्यावरून हे सगळं आंदोलन करण्यात येत आहे, ज्या मागणीसाठी खरं तर भाजपच्या या युवा मोर्चांकडून हे आंदोलन केलं जात आहे, हा सगळा प्रकार नेमका काय घडलेला होता? काही दिवसापूर्वी अचानकच कुणाल राऊत जे आहे ते विद्यापीठ परिसरामध्ये पोहोचले होते आणि त्यांच्यासोबत युवक काँग्रेसचे काही कार्यकर्ते होते. तेव्हा त्यांनी कुलगुरूंची भेट घेतलेली होती आणि त्याच्यानंतर बाहेर येऊन त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा प्रतिकात्मक जो पुतळा आहे तो जाळलेला होता. विद्यापीठ परिसरामध्ये अशा पद्धतीच्या आंदोलनाची काय गरज होती, विद्यार्थ्यांशी संबंधित तो मुद्दा न होता असा एक तर्क युक्तिवाद समोर करून भारतीय जनता युवा मोर्चाने त्या कुणाल राऊतच्या त्या आंदोलनाला विरोधच दर्शवलेला नव्हता. तर पुतळा जाळल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी तेव्हापासून लावून धरलेली होती. त्यामुळे तोच जो मुद्दा आहे तो वादग्रस्त ठरला आहे. विद्यापीठ परिसरामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा जाळण्याचा आणि त्यांच्या विरोधात आंदोलन करण्याचं काय औचित्य होता असा मुद्दा उपस्थित करून तेव्हापासून कुणाल राऊत यांच्या विरोधात कारवाईची मागणी होत आहे. कारवाई होत नाहीये म्हणून आजचा हा आंदोलन जो आहे तो केलं जात आहे. रजत, परंतु गृहमंत्री जे आहेत ते नागपूरचे आहेत,
देवेंद्र फडणवीसांकडे गृह खातं आहे आणि त्या ठिकाणी सावरकरांचा पुतळा जाळल्यासारखा प्रकार घडतोय. त्यांनी याची काही दखल घेतलेली आहे का? या सगळ्याबाबत काही प्रतिक्रिया दिली आहे का? नक्कीच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तर त्या संदर्भात प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र कुणाल राऊत यांनी जेव्हा नागपूर विद्यापीठामध्ये हा आंदोलन केलेला होता, सावरकरांचा पुतळा जाळला होता, त्याच्या 2 दिवसानंतर कुणाल राऊत यांनी नागपूर जिल्हा परिषदेमध्ये आंदोलन केलं आणि त्या ठिकाणी त्यांनी काही फलकांचा विद्रुपीकरण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टरला काळे फासलेले होते आणि त्याच्यानंतर लगेच कुणाल राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला होता. त्यांना पोलिसांनी अटकही केलेली होती. कालच त्यांची न्यायालयातून या पोस्टरचे विद्रुपीकरण प्रकरणी सुटका झालेली आहे. मात्र विद्यापीठाच्या आंदोलनासंदर्भात अजूनही गुन्हा दाखल झालेला नाही. रजत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. या आंदोलनासंदर्भातले अपडेट जाणून घेतले. आणि यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे. अजमेर जाकर मेरे लिए दुआ करो अशी भावनिक साथ आमदार प्रणिती शिंदेंनी मुस्लिम भाविकांना घातली. सोलापुरातून 200 मुस्लिम भाविक अजमेर